मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानात आतापर्यंत 27,337 झाडं लावण्यात आली असून 1,00,000 झाडं लावण्याचं लक्ष्य पालिका 15 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करणार असल्याची ग्वाही ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे। मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानात कृषी दिनाचं औचित्य साधून बाळकुम येथील मुंबई विद्यापीठाच्या धर्मवीर आनंद दिघे उपकेंद्र परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं। या समारंभात पालिका आयुक्त सौरभ राव, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, माजी नगरसेविका उषा भोईर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवे, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त परिमंडळ 3 दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील, उपकेंद्राचे संचालक अद्वैत वैद्य, जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक इत्यादी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। सदर वृक्षारोपणाची सुरुवात ही महाराष्ट्राचे राज्यफूल असलेल्या ताम्हण या झाडाच्या रोपणानं करण्यात आली। याप्रसंगी ताम्हण वृक्षाचे वैशिष्ट्य आणि महत्त्व वृक्ष प्राधिकरणाचे वृक्षाधिकारी केदार पाटील यांनी सांगितलं। या परिसरात एकूण 300 झाडं लावण्यात आली। त्यात ताम्हणसोबतच बकुळ, जांभूळ, कडुनिंब, कांचन, बेहडा, मोहोगनी, बांबू इत्यादींचा समावेश आहे। जोशी बेडेकर महाविद्यालय आणि देवराम लक्ष्मण भोईर पदवी महाविद्यालय यांच्या NSS आणि NCCचे विद्यार्थी उपकेंद्र परिसरातील वृक्षारोपण मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। त्यासोबतच रोटरी क्लबच्या सदस्यांनीही वृक्षारोपण केलं।